टीचरना विचार की. हो. मी होस्ट झाली आहे. तू ऐकू येत म्यूट आहेस. आईने लॉग इन केलं ना म्हणून असेल. अच्छा, ओके. नमस्ते स्मिताताई. नमस्ते. किती जण आहेत? संजीवनी मॅडम पण. नमस्ते सर्वांना. नमस्कार मॅम. चला, पहिल्या 3 जणी तर आल्या. प्रार्थनेसाठी तयार. कोणी कोणी वाचला धडा? 12वा 13वा सांगितला होता ना वाचायला? गोष्ट तयार करायला सांगितली होती. केली का? मॅम मी 12वा केला. अच्छा. मॅम मी दोन्ही केलं? हा, ही गोष्ट खूप छान आहे. 13वा. मग वाचून घ्यायचंय का स्मिताताई यांच्याकडनं? नाही, वाचायला नको. गोष्ट संपू दे. हा कारण ना आपल्याला संपवायचं आता ना परीक्षेसाठी वर्ग हे करून हा. पोर्शन आलेलं आहे. आपण जरा आता बरं बरं. मग आता आठवण घेऊया आधी. याच्या संबंधी काहीच नाही करायचं. जस्ट गोष्ट हे करून पुस्तक संपवूया. घ्यायचं प्रार्थना. पूर्वा, रमा 2 क्लास आली नव्हती वाटतं ना? हो, नव्हती ती. सगळ्यांची प्रार्थना पाठ असेल ना या वर्गात? हो हो, आहेच. परीक्षा झाल्यात त्यांच्या कितीतरी याच्या प्रार्थनेच्या. हे ना सगळं येतं या मुलांना. अगं त्यांनी जाऊन वर्ग घेतलेत ना दुसऱ्या शाळेत, दुसऱ्या वर्गात. हो हो, बरोबर. जिया गेली होती, सुरभी गेली होती, पूर्वा गेली होती, निर्मिती पण गेली होती वाटतं ना. निर्मिती आणि अनघा आद्विकाने आमच्याच वर्गात घेतलं होतं. आरोनी पण घेतलं होतं हो ना आरव? कोडी घातली होती ना तुम्ही? चला सुरू करा. कोण म्हणणार पहिले? पहिले आले होते सुरभी, पूर्वा, कोण होतं बरं तिसरं? निर्मिती आली. जो पहिला येईल त्याला प्रार्थना म्हणायला मिळणार. चलो, सुरभी, निर्मिती आणि पूर्वा, करा सुरू. हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःख
दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. छान. गुड. घ्या ग पुढे घ्या तुम्ही. मग आता ही गोष्ट कोणी कोणी तयार केली? मग ठीक आहे. अंश कुठल्या सांग. धड्याची केली अंशने? 11व्याची कोणी केली आधी त्याची घ्या आधी. 11वा घेतला आपण खरं. 12वा तुम्ही 12व्याची कोणी 12 केली 13 तयार? सांगितलं. सांग अंश. सगळ्यांनी वाचलाय का धडा? ऍटलिस्ट वाचलाय ना? पटकन सांग. धडा घ्यायचाय का गोष्ट सांगायची? गोष्ट सांगायची गोष्ट, धड्याची गोष्ट. गोष्ट. मॅम मी दोघी केले आहे. मग 12व्याची सांग आधी. ठीक मग आहे. 13व्याची कोणी केली असेल त्याला विचारू. पुरंदरचा वेढा व तह. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाचे बोट कापले त्याच्यानंतर अफजल खानाची नाही रे, अफजल खानाची नाही. मग कोणाची कापली बोट नक्की सांग. बोटं कापली त्याच्यानंतर हा. जेव्हा औरंगजेबला कळालं त्याला खूप राग आला. त्याने ठरवलं की पुरंदरला एक वेढा घालावा. त्याने एक सेनापतीला पाठवले. त्या सेनापतीचं नाव होतं जयसिंग. त्याने जयसिंग सोबत एक सरदारला पाठवलं. त्याचं नाव होतं दिले खान. मग ते गेले. मग शिवाजी महाराजांनी पण नाही शांत बसलं, कारण की औरंगजेब महाराष्ट्राला त्रास देत होत. मग शिवरायांनी सुरतवर छापा घातला प्रामाणिक. मग जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की ते पुरंदरला वेढा घालवताय. आरो पाय खाली कर बेटा. आरो नीट बस आरो. जेव्हा शिवाजी नीट बसा. औरंगजेब पुरंदरला वेढा घालवते, त्यांनी एका सेनापतीला पाठवलं. त्यांचं नाव होतं मोरारबाजी. मोरारबाजी. मुरारबाजी. मोरारबाजी होतं. मग जेव्हा दिले खान लाख कोटी सैनिक आणि तोफ नेले होते. जेव्हा ते लाख कोटी म्हटली. बरोबर सांग. लाख कोटी नसतील रे. अफाट सेना म्हण तोफ होते. जेव्हा त्यांनी वेढा घातला, मोरारबाजीने खूप हमला मारत होते. पण दिले खानचे सैन्य खूप सारे होते. मग त्याच्यामुळे त्यांनी
माची जिंकली. मोरार बाजीने ते सोडून बालेकिल्ला गेले. मग जेव्हा ते आले मग त्यांनी मोरार बाजी खूपच सैन्याला मारत होते. मग दिले खानला राग आला आणि बाणाने त्याचा मृत्यू केला. मग जेव्हा अच्छा, त्याला बाण मारले. ते शिवरायांना कळालं मग ते दुःखी झाले. तेवढाच अजून एक घटना घडली. तिथे शहाजी राजे शिकारी करत मेले. त्यांना मेले. हा, शिकारी नाही, शिकार करता त्यांना शिकारी करता मेले. शिकार करतो तो शिकारी, आणि शिकार करणे ही ऍक्शन आहे, क्रिया आहे. शिकार करता मेले. मग त्यांना आणि जिजाबाईला खूप दुःखी झाले. आणि तिथे मोरारबाजीचे मृत्यू झाल्यामुळे त्यांनी असा विचार केला, जर असेच माणसं जात राहिले मग एक दिवस डायरेक्ट स्वराज्यच जाईल. मग त्यांनी आता ठरवले, युद्ध करण्यामध्ये काहीच उपयोग नाही. आता ते जयसिंगला तह करायला गेले. त्यांना भेटले. मग म्हटले, आम्ही तुम्हाला 23 किल्ले देतो आणि 1,00,000 डोंगर कोणाची देतो. 23 लाख होन म्हणजे होन तेव्हाचे म्हणजे पैसे होते, रुपये होते. तेव्हाच्या पैशाला होन म्हणायचे. आता आपण रुपये म्हणतो ना, तेव्हाचे सोन्याच्या मुद्रा सोन्याचं असायच्या. नाणं होतं ते होन. एक त्याला होन. होन म्हणायचे. 23 लाख होऊन दिले. मग चॅप्टर 12 मध्ये एवढंच झालं. ठीक आहे, छान सांगितलीस गोष्ट. कळलंय ना तुला? म्हणजे काय केलं माहितीये ना शिवाजी महाराजांनी, की तह म्हणजे कळलं का? तेच सांगते की तह म्हणजे डील. डील म्हणजे थोडीस माघार घेतली. तह म्हणजे आता त्यांना माहित होतं ना, आपले शिपाई इतके सगळेजण उगाचच कशाला मरू द्यायचे, नाही का? तेव्हा इथे वाक्य लिहिलंय त्यांनी, शक्ती चाले ना, युक्ती उपयोगी पडे ना. बरोबर? ते नेहमी काय करायचे, थोडस युक्तीने काम करायचे ना, आणि शक्ती त्यांची कमी पडत होती. हे वाक्य लिहिलंय बघा त्यांनी, शक्ती चाले ना आणि युक्ती उपयोगी पडे ना. म्हणून मग थोडे काही काळ आपण माघार घ्या जरा. आपल्यालाही वेळ मिळाला पाहिजे ना प्रिपरेशनला, परत लढायला. पण ती म्हणून डील काय होती? मला ती डील नाही कळली. 23 किल्ले देणार आम्ही तुम्हाला. आणि त्याच्यात पूर्वी काय होतं, किल्ल्यांच्या पासून एका किल्ल्याच्या आजूबाजूला जेवढा मुलूक असतो, एक ठरवलेलं असायचं. मुलूक म्हणजे एरिया, प्रदेश. त्या प्रदेशापासून जे तुम्हाला हे मिळेल टॅक्स, ओके, तर ते होतं ना त्यांचं इन्कम. तर मग त्या प्रदेशाच्या खालचा किल्ल्याचा प्रदेश, आता एक एक किल्ला शिवाजी महाराजांनी किती कष्टाने मिळवला सांग बरं. पण त्यांना माणसं महत्वाची होती ना त्यांची. तर आपली माणसं मरू देण्यापेक्षा पण आम्ही किल्ले देतो. किल्ले दिले म्हणजे त्याच्या खालचा मुलूक पण तुमचाच. आणि त्याच्या यावेळेस शत्रू पण जोरदार होता ना. यावेळेस शत्रू पण जयसिंग राजे होते. त्यामुळे मग शिवाजी महाराजांनी विचार केला की इतके लोक जाऊ देण्यापेक्षा 23 किल्ल्यांचा मुलूक म्हणजे 23 किल्ले, आणि ते होन ना 1,00,000 होन. म्हणजे त्याची ओनरशिप आपल्याकडे येते. हा, त्यांच्याकडे आता जे आपले होते 23 किल्ले ते आता त्यांचे झाले. असं. आणि ते 4 नुसतं लाख होतं. जयसिंग 4 लाख होन आहे, 23 नाही आहे, 4 लाख आहे. 23 किल्ले, त्यावर त्या खालचा 4 लक्ष होनाचा मुलूक मुघलास देण्यात कबूल केले. म्हणजे त्या 23 किल्ल्यांपासून त्यांना इन्कम होत होतं 4 लक्ष होनाचं. 4 लक्ष म्हणजे 4 लॅक्स, त्या काळाची लॅक्स. हा, हेच होतं ना इन्कम. ते जे कल्टिवेशन होणार.
आणि आणखीन एक त्यांना महत्वाची गोष्ट जयसिंग म्हणजे जयसिंग ती असं झाली. नाही म्हणायचं, मिर्झा राजे जयसिंग असं नाव आहे ते. हा, ते ते मिर्झा राजे. लक्षात ठेव. हा, मिर्झा तर राजे. आणि आणखीन त्यांनी अजून एक गोष्ट करून घेतली की शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्हाला दिल्लीला यावं लागेल. जे आजपर्यंत शिवाजी महाराज आपल्या भागामधून कधी बाहेर नव्हते पडले. पण आता या तहात त्यांनी ते मुद्दाम घातलं की तुम्हाला तिथे यावं लागेल आणि त्या औरंगजेबाला तुम्हाला मुजरा करावा लागेल त्याच्या तिथे जाऊन. म्हणजे किती मोठं त्याचं पाहिलं तर रिस्क घेतली होती त्यांनी आपल्या आयुष्यातली, की डायरेक्ट आता शत्रूच्या राज्यातच जायचंय आणि तिथे त्याच्या महालातच जायचंय डायरेक्ट. असं आहे. याला त्याच्या पायी खूप म्हणजे आपण मानतो ना की दरवेळेस त्यांनी किती निडरपणे लढत दिली. तुम्हाला माहितीये नाही का, वाघ असतो ना, त्यांना वाघ, तो त्याची शिकार हम्म. करायच्या आधी थोडा मागे येतो आणि मग एकदम जोरात उसळी मारून शत्रूवर म्हणजे त्याच्या बक्षावर हल्ला करतो. हल्ला करतो. शिवाजी महाराजांनी तसंच केलं, 4 पावलं मागे आले. असं आपण वेळ पाहून आपण पण तसं वागलं पाहिजे, हे यातनं शिकायचंय आपण. म्हणजे सगळ्या वेळी जिंकायला पाहिजे असं नाही, कधी कधी माघार घेणं पण उपयोगी ठरतं. हे आपल्याला आता इतिहासातून शिकायला मिळतंय. त्या कळलं सगळ्यांना? काळामध्ये मुघल 2च गोष्टींना घाबरत होते, एक तर मराठी लोक आणि एक राजपूत लोक. ते हारतच नव्हते कधी. आणि आता काय झालं की दोघे राजपूत त्यांच्या बाजूनी होते. जयसिंग जे मिर्झा राजे जयसिंग आहे ते राजपूत होते, ते राजाची चाकरी करत होते. आता पण त्यांनी एवढं कबूल केलं होतं की मी तुमच्या जीवाची काळजी घेईन. आणि त्यामुळे तिथे दिल्लीचा राजा त्यांना काहीच नव्हता करू शकत, कारण की त्याला माहित होतं की जर का मी राजपूतांना जयसिंग राजेंनी आता मला यांना प्रोटेक्शन दिलंय शिवाजी महाराजांना, जर का मी काही केलं या शिवाजी महाराजांना काही पण झालं तर एक तर मराठे पण प्रचंड नाराज होतील आणि राजपूत पण नाराज होतील, कारण की आम्ही आमच्या काळजीने त्यांना इथे आणलेलं आहे. म्हणून मग राजे तयार झाले जायला. आणि त्याच्यातही किती हुशारी केली, सुटका वाचलाय का मग आग्र्याहून सुटका? खूपच सुंदर गोष्ट आहे ती. आणि कोणी मग कोणी वाचली? त्याच्यामध्ये मुरारबाजीचा अतुल पराक्रम, त्याच्यामध्ये तो जो दिलेर खान आहे तर त्याला बघून म्हणजे ते दिलेर खानाने पण कौतुक केलंय मुरारबाजीचं, तसं म्हटलं तर की तू आम्ही तुला कौल देतो, त्याच्यामध्ये आहे बघा, तू आमच्या बाजूला ये आणि कौल घे. कौल घेणं म्हणजे काय की म्हणजे आमचं जे काही तुला मोठ्या पदाची काहीतरी हे देतो, आमच्या बाजूने तू लढ. म्हणजे तिथे एक पोस्ट देतो, सरदार बनवतो तुला. शिवाजी महाराजांना सोड ना आमच्याकडे ये, कारण की इतका शूर माणूस आहे तू. त्या कौतुक केलंय त्यामुळे त्यांना आणि त्याच्या पुढे का माझा ऐकू येतं मला येतं. तू खाली बघितलंस की नाही येते, आवाज वर येतोय? बघितलंस की येते? मध्ये मध्ये ब्रेक होतोय. तेच वर बघ, म्हणजे मग नाही जायचं. आवाज आता कोण करताय आग्र्याहून सुटका? ना, ते थोडेसे शिवाजी महाराज मागे आले आणि त्यांनी तह केला. आणि काय त्या तहात ठरलेलं ते करायला पुढचा धडा आहे, आग्र्याहून सुटका. आधी आग्र्याला जायला पाहिजे ना तहात ठरल्याप्रमाणे, बरोबर ना? त्याच्यात ते महाराजांनी काय ठरवलं की ते राजे होते, बरोबर. मग मी करत त्या औरंगजेबाचा म्हणजे हा मराठ्यांचा पण मान आहे ना की जर तुमचा राजा झुकला, मग त्यांनी काय ठरवलं की मी तर नाही बनणार तुमचा तो 7 मनसबरी की 8 मनसबरी सरदार, मी माझ्या मुलाला बनवतो. त्यांनी अशी हुशारी केली. म्हणजे त्यांची चाकरी नाही करणार मी औरंगजेबाची, मी माझ्या मुलाला करवतोय माझी चाकरी. आणि मुलगा लहान आहे ना, तो मायनर आहे, तर म्हणून मी त्याला घेऊन जातो आग्र्याला आणि तुमच्या बादशाला भेटतो. कारण की काहीतरी तर आपल्या मुलखामध्ये शांतता पाहिजे ना, कारण हे लोक जर परत अजून आक्रमण करत राहिले तर आपल्याच लोकांना नुकसान आहे त्याचं. म्हणून त्यांनी तसं केलं. त्यांनी कोणते तरी
म्हणजे ते सात सात असं काहीतरी असायचं त्यांचं, तर मी एवढं आठवत नाही मला. याचा अर्थ की त्यांना तेवढं ते सैन्य राखायची परवानगी असायची. 7,000 5,000 सरदार, म्हणजे त्यांना 7,000 सैनिक ठेवण्याची परवानगी आहे, 5,000 सैनिक ठेवण्याची परवानगी आहे. म्हणजे ते एक प्रकारची त्यांची ती हुद्दा, एक 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 लेवल प्रत्येकाची. हम्म. काय मग कोण वाचताय? आग्र्याहून सुटका, बादशाच्या हातावर तुरी दिल्या. पूर्वा करणार होती ना पूर्व? मॅम मी करणार होती, पण ते मी एका नोटबुक मध्ये लिहून ठेवलं आणि हा टेक्स्ट करून ठेवलाय. मॅम मी टेक्स्ट करून ठेवला, तर मी रीड करू? हा चालेल ना, लिहिलंयस ना? हो. वाचू का? सांग. बादशाच्या हातावर तुरी दिल्या, हे समजलं का? तुरी दिल्या काय आहे? म्हण आहे ती एक प्रकारे. मॅम तुमचा आवाज स्टक होता. आरव सांगतोय, आरव सांग. आरव मॅम मला रीड करायचे. हो, नंतर कर, पहिले पूर्वा करते. नंतर जयसिद्धांच्या जयसिंहांच्या सामन्यावरून शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाला भेटायला आज्ञा दिले आणि नंतर निघताना त्यांनी सर्वांची जबाबदारी आई जिजाऊंवर सोपवली आणि नंतर सोबत त्यांनी मुलगा संभाजी राजे आणि काही विश्वासू माणसे होते. आग्र्याला आग्र्याला, पोहोचल्यावर गय ग ग आग्र्याला. आग्र्याला पोहोचल्यावर महाराज बादशहाच्या दरबारात गेले. त्या दिवस औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. दरबारात बादशहाने महाराजांना मागच्या रांगेत उभे केले. यामुळे महाराजांना स्वतःचा खूप अपमान वाटला. अपमान सहन न झाल्यामुळे महाराज रागाने दरबारातून बाहेर पडले. यामुळे बादशहाने महाराजांच्या घराभोवती सैनिकांचा कडक पहारा लावला. महाराजांनी महाराष्ट्रापर्यंत जाण्याचा परवानगी मागितली, पण बादशहाने ती दिली नाही. महाराजांनी युक्तीने आपल्या सोबत आलेल्या बाकी माणसांना घरी परत पाठवून दिले आणि मग तिथे फक्त संभाजी राजे आणि हिरोजी आणि मदारी हे 2 सेवक राहिले. मग त्याच्यानंतर मग महाराजांनी अचानक आजारी पडल्यामुळे नाटक केले. आजार पडल्याचे नाटक केले. आजार बरा व्हावा म्हणून ते रोज साधूना मिठांचा मोठे पेटारे मिठाई पाठवू लागले. पहारेकरी रोज पेटारे तपासायचे, पण नंतर त्यांना कंटाळा आला आणि त्यांनी तपासणे बंद केले. आणि मग ही संधी साधून महाराज आणि संभाजी राजे मोठ्याच्या पेट्यात लपून बाहेर निसटले. आणि मग महाराजांच्या जागी हिरोजी झोपले, ज्यामुळे सैनिकांना वाटले की महाराज आताच आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी बातमी
कळताच बादशहा खूप संतापला, पण महाराज सापडले नाही. महाराजाने संभाजी राजेंना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि स्वतः पुढे निघाले. शेवटी 1313 मध्ये आणि मग शेवटी 1313. 1616 मध्ये 1666. 1666 मध्ये 1666. चालेल, मध्ये तसंही चालेल. शिवाजी महाराज सुखरूप राजगडावर पोहोचले आणि सर्वांना खूप आनंद झाला. आरव पण सांगतो ना, त्यालाही सांगायचंय ना. अरे छान तू गोष्ट सांगितली. सांगणार आहेस की वाचणार आहेस? कळली सगळ्यांना गोष्ट कळली? छान सांगितली त्यांनी, म्हणजे अभ्यास छान केलाय. खरंच छान अभ्यास करून वाचून हम्म. छान लिहिलं. पूर्वा शाब्बास. पूर्वा पण गेली होती वर्गात शिकवायला. हो मॅम. पुन्हा जायचं का? सप्टेंबर. 5 सप्टेंबरला 5 केव्हा सप्टेंबरला. आसपास असेल तेव्हा. हा. काय काय मुलांच्या परीक्षा होत्या, त्यांना नको म्हटलं होतं वाचायला. आरव तू काय करणार आहेस? मॅम मी वाचणार आहे. काय गोष्ट वाचणार आहेस? हो मॅम. कुठली? मॅम बादशहाच्या हातावर तुरी. ही वाचणार आहे त्यात का पुढची? आताच ती वाचली ना आपण. हो, पण तो पुढची तानाजी पिक्चर कोणी कोणी पाहिलाय? मॅम गड गड आला पण मी. सिंह गेला. मग सांगणार त्याची स्टोरी. गड हा, आला मी पण सिंह सांगेन. गेला. हा सांगेन मी. हम्म? हो मी. हम्म. आरव तू पाहिलाय सिनेमा? कुठला मॅम? मॅम बघितलं मी. काय तानाजीच होतं ना नाव? तानाजी हो, the हो. बघा unsung मी warrior सिनेमा आहे. खूप कमी पाहते तानाजी. त्यामुळे तानाजी the unsung warrior. हा. बरं. तू वाचणार आहेस का गोष्ट सांगणार आहेस आरव? मॅम मी वाचणार आहे. वाचणार आहेस? सांगणार वा. किती सारे सारखं picture किती बघतो मोठा आहे मॅडम धडा, आपण. होईल का ग? काय अख्खा वाचला तर होईल का म्हटलं. आता कशी स्पीड आहे ते माहिती नाही. हो ना. हा, अर्धा तास ऑलरेडी झालाय म्हणून म्हटलं. हा, एक काम तेच कर तर. आरव, पुढच्या याला तयार करून ये. 13 आणि 14. 14 आणि 15. हा मी 14 करू. हा मी 14 करू. हा चालेल ना. एकाने 14 करा, एकाने 15 करा. चालेल. कोणी कोणी किल्ले बघितले का? कोणी गेलाय का किल्ले पाहायला सुरभी कुठे? 14 करेल, आरव अवताडे तू 15 कर. हा. ठीक आहे, चालेल का? हो. निर्मिती पण काय बाकीचे बोलतेस? पण म्यूट वाचा. आहेस. तुम्ही पण सगळेजण वाचा तो धडा. सगळ्यांनी वाचायचं तर आहेच. हा. आणि परीक्षेला सगळे जरी बसणार मला- ना पुढच्या? हो. निर्मिती जियाज नाहीये. निर्मिती, सुरभी आणि पूर्वा तू बसली होती परीक्षेला? मॅम कोणत्या हो. परीक्षेला? बृहन महाराष्ट्राच्या? नाही. नाही, पूर्वा नाही बसलेली. यांच्या कोविन 2च्या आहेत का आता मॅडम? सगळ्यांच्या नाही आहेत कोविड 2च्या. निर्मिती, जिया, सुरभी, अनगाद्विका यांची कोविड 2 आहे. मॅम कारण की स्वरा मी या शेवाळे वर्गात आणि होते. आरव तिळवे याची कोविड 1 आहे, 1 आहे. आणि यांची मला वाटतं त्याच्या आधीची आहे. अंश, हा आरव आणि रमा. रमा तू बसली होती परीक्षेला? नाही बसली ना. बसणार का आता? तुमचं वय बघून त्यांना त्या ह्याच्यात घालायला पाहिजे. मॅम वयाप्रमाणे आहे ना ते. मॅम तेव्हा मी ऍडमिशन नव्हती घेतली. नव्हतीस तू मागच्या ह्याच्यात ऑक्टोबर मध्ये? नाही. मॅम, बघू तुझं डेट ऑफ बर्थ प्रमाणे त्या परीक्षेला बसू. ठीक. ते एज वाईज आहेत ग्रुप. हा. त्या बघून मी घेईन तुमचे डेट ऑफ बर्थ घेऊन आपण बसू. तसं थोडा आता क्लास आपल्याला वेगळा करायला लागेल. आरव बसला होता. आरव मेरिट मध्ये पण आला होता. हो ना आरव? पण पुढच्या वेळी आला नाही. लाईटली घेतली परीक्षा. हो ना? बरोबर असतंय बघ. हुशार आहे आरव पण एकदम हुशार. सगळेच मला हुशार आहेत एकदम. अनगाद्विका काय तुमचं? आज त्यांनी वाचलं नाही काहीच. हा मॅम परीक्षा कधी आहे? अगं वेळ आहे, 2 ऑक्टोबर मध्ये असते ना.
वेळ आहे अजून वेळ. पोर्शन आलाय आता हळूहळू सुरू करू आपण, म्हणजे मग गडबड नाही होणार ना. ते प्रिंटआउट काढावं लागेल का परत? हो देऊ ना, सगळं देऊ. काय घेणार आहात ग आज? आता हेच किल्लं याचं घेतलं असतं, गडा आला पण सिंह गेला. आहे ना त्याचे दुसरं त्याचे काय घेणार? संपवा. प्रश्न उत्तर स्वाध्याय सोडवून घेऊ. कुठले कोणते? 12वा आणि 13वा धडा. प्रश्नोत्तर नको? काय वेगळं आहे का त्याच्या खाली? नाही, फिल इन द नाही, ब्लँक्स वगैरे नाही. रिकामी जागा भरा वगैरे. तुम्ही कुठला किल्ला बघितलाय का? हा, कुणी असं कुणी काही बघितलाय? बघणार होते पण नाही बघितलं. कोणी गेलाय का म्हणजे किल्ल्यावर एखाद्या तरी? अच्छा, आरव गेलाय. कोणता रे? मी तंजावरच्या किल्ल्याला गेलतो. अच्छा, तंजावरच्या. ओके ओके. ते तंजावरच्या ते कोणाचं होतं किल्ला तो? काय तो माहिती? शिवाजी महाराजांनी कोणाला जिंकला माहिती होता. तंजावर बद्दल माहितीये? मॅम ते ऐकलंय का मुलांना तुम्ही तंजावर बद्दल? हा, सांग सांग सांग, तू चालू ठेव, सांग. हे मॅम पाय त्यांना राजांनी त्यांना म्हणजे दुसरी राजधानी बनवली होती आणि त्यांना हा एक प्रिय गडापासून एक बनवलं होतं. मॅम हा, सांग मॅम सांग. जेव्हा औरंगजेबाने त्याच्या 3 खास सैनिक त्यांना पाठवलं होतं, तेव्हा हाय पोस्ट लोकांना पाठवलं होतं, तेव्हा राजाराम महाराज डोक्यात होते म्हणून त्यांनी तंजावरला जाऊन तिथं गेले, म्हणजे त्याच्यामध्ये बसलेत 9 वर्षासाठी. मॅम कसं तरी 9 ते वर्षाचे त्याच्यामध्ये तिथे होते तंजावरला? हो मॅम. 3 तंजावरला खास महाराजांचं एका भावाचं राज्य होतं, त्यांच्या व्यंकोजी राजे. भावाचं हा, भावाचं राज्य होतं तिथं, व्यंकोजी राजे. हे पण इथे छान मॅप दिलेला आहे, हा बघा तुम्ही. कुठपासून तो कुठपर्यंत महाराजांचं राज्य होतं. पण नाव माहिती. किती मोठं राज्य होतं पहा महाराजांनी केलेलं. आपलं ते बँगलोर येतं का शिवाजी त्याच्यात? आपलं बँगलोर येतं का? हा बँगलोरला नव्हते, पण तरी बँगलोरला आहे बरं का बरेच खुणा. आणि इथे मॅम पुष्कळ लोक सुद्धा आहे मराठी, जे महाराजांच्या सोबत आलेले, त्यांची पिढी जात लोक, म्हणजे खूप आधीचे लोक. आणि ते शिवाजी मराठी म्हणून एक नंबर भाषा काय बोलतात. आहे? हा, पेज नंबर काय आहे? पेज नंबर आहे 63. 63. 63. त्याच्यावर लिहिलेलं बघा, कुठपासून ते कुठपर्यंत राज्य होतं. मॅम हा, कोलकात्याला होतं. काय? बँगलोरच्या जवळ जवळ होतं राज्य. हो, बँगलोरच्या जवळ होतं, पण बँगलोर नव्हतं तेव्हा त्यांच्या राज्यात. दिसत नाही, चित्रदुर्ग पर्यंत आहे बघ. हो. रामबेन्नूर. आपण आताही हायवेनी जातो ना पुण्याच्या रस्त्यानी, तेव्हा नाही हे नाही, सगळे शहाजी राजांची जहागीर होती बँगलोर, शिवाजी महाराज नव्हते तिथे राहायला होते. शिवाजी महाराज शहाजीराजांची होती, शहाजीराजे. शहाजी राजांच्या जहागीरमध्ये बँगलोर होतं. तिकडे पण हे आहे ना, त्यांचा महाल नाही, आहे अजून. पण शहाजीराजेंच्या जहागीरमध्ये होतं, पण शहाजीराजे म्हणजे तसं पाहिलं तर स्वराज्यात नव्हते ना. मॅम ते 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 मुघलांसाठीच काम करत होते, तेच तेच, म्हणून ते त्यांची जहागीर बँगलोर होती. हा, जहागीर बँगलोर होती, हम्म. पण सपोर्ट तर महाराजांना होताच त्यांचा. म्हणून तर त्यांचे शिवाजी महाराजांनी एवढं राज्य विस्तार केला. आणि हे जे आहे ना, हे तंजावरला याला गेला होता आरव. मॅम आणि हे व्यंकोजी राजे आहे ना, शिवाजी राजांचे जे दुसरे भाऊ आहे, त्यांचं राज्य होतं हे. पुस्तकात आहे, आहे पुस्तक आहेत पुस्तक. सगळ्यांकडे. आणि ते जे हा, सांग सांग सांग, काय म्हणतो. मॅम मग तंजावरमध्ये जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, तेव्हा राजाराम महाराज राजा झाले होते आणि औरंगजेबाने 3 खासदार पाठवले होते त्याला पकडायला. अच्छा आणि कसं पळून गेले तंजावरला आणि तिथे राहिले मॅम 9 वर्षासाठी. अच्छा, आणि घेराव पण केली होती.
संभाजी राजांबद्दल म्हणतोय तू. हेच पण ना संभाजी शिवाजी. महाराज त्याच्यानंतर अच्छा, राजाराम ते महाराज नाही. जेव्हा राजा बनले होते तेव्हा जाऊन बसले. तेव्हा संभाजीराजे गेले होते. मग हे महाराष्ट्रातला एकच आहे बघितला का किल्ला? कारण रंभा आत्ताचं काहीतरी तंजावूर हे सांगते. तामिळनाडूत आहे. बघितलं. आत्ताचं तामिळनाडूत. हा रमा, सांग तू, असं हात करते ना, सांग ना. म्यूट कर ना. आवाज नाही येत तिचा. हा ते हॅलो, मला तर नाही. हा हा, आता बोल बोल. मी देवगिरी किल्ला पाहिलाय. अच्छा, हो का? संभाजीनगर. हा. हम्म. हम्म. मला असं वाटतं तोही स्वराज्यात नव्हता ना, देवगिरी किल्ला होता? स्वराज्यात नव्हता. औरंगजेब तिथे राहायचा आणि त्याची तिथे मृत्यू झाली होती. हा, हम्म. ते माहिती आहे, ते म्हणूनच त्याला नाव औरंगाबाद त्याची पडलं. हा कबर आहे ना तिथे. म्हणूनच तिथे औरंगाबाद पडलं. पण मला वाटतं तो स्वराज्यात नव्हता. तो अजिंक्य किल्ला आहे एक. म्हणून देवगिरीचा किल्ला बघून राजांना वाटलं की आपण पण राजगड तसाच बनवावं, रायगड. मग जिथे राज्याभिषेक झाला ना, तो रायगड, आम्ही तो पाहिला. खूपच सुंदर किल्ला आहे. आणि सगळं म्हणजे राण्यांचं महाल ते जरूर बघा. आणि तिथे माहितीये का, ते हे पण आहे आता, रोपवे. त्यामुळे खूप चढावं नाही लागत रोपवेने. 5 मिनिटात आपण किल्ल्यामध्ये चढतो. बघण्यासारखं आहे तिथे. आणि तिथे काय घटना घडली, ती हिरकणीची घटना घडली. माहितीये हिरकणीची गोष्ट कोणाला? हो, मला माहित आहे. माहित आहे? हम्म. कोण म्हटलं तर मला कळलं नाही. सुरभी सुरभी. अच्छा, सुरभीला माहिती आहे. बाकीच्यांना माहिती आहे हिरकणीची गोष्ट? नाही? सुरभी, सांग हिरकणीची गोष्ट. ओके. किल्ल्यांवर ना असे दूधवाले किंवा असे जात असतात. त्याच्यातली एक हिरकणे म्हणून एक बाई होती. ती किल्ला आणि किल्ल्याचे गेट्स ना म्हणजे आय थिंक 6 किंवा 7 वाजता क्लोज व्हायचे. मग त्याच्यानंतर कोणालाही आत नाही जाऊ. हा, सूर्यास्तानंतर पण हा, सूर्यास्तानंतर बंद व्हायचे. म्हणून कोणी त्याच्या आत बंद नाही जाऊ करायचं शकत आणि बाहेर नाही किल्ला. येऊ शकत. म्हणून तेव्हा तशीच हिरकणी एकदा आत अडकली होती आणि तिचं बाळ घरी होतं एकटं. खाली होतं, म्हणजे गडाखाली. हो, आणि ते खाली होतं घर. म्हणून तिला खूप जायचं होतं तिच्या बाळाकडे परत. तिने त्यांना गार्ड्सना विचारलं की जाऊ शकते का म्हणून. ते म्हणले नाही जाऊ शकत. म्हणून ती किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला ती खाली अशी उतरत उतरत गेली आणि तिथे तिने खूप असे डिफिकल्टीज फेस तो केले. एकदम खूप असा काय म्हणतात, होता. शार्प हो, कडा आहे. कडा होता. म्हणतो आपण. म्हणजे ते इतकं हे आहे, असं सरळच्या सरळ आहे तो किल्ला. असं हम्म. तिरपं असेल, स्लोप असेल तर आपण कधी पण चढू शकतो ना. तुम्ही साधं गोष्ट बघा, आपले जिने कसे बनवले असतात, थोडे स्लोप बनवले असतात ना, म्हणजे आपल्याला चढायला सोपं जाईल. जर का आपण असं शार्प असं तुम्ही चढू शकाल का? त्रास होईल ना तुम्हाला चढायला. तर अशा शार्प, पूर्वी काय होतं की लोक काही पण त्यांना जे काही रोज रोज काही पण वस्तू लागत असे, किल्ल्यावर काही लोकच राहू शकत होते. कारण की सेफ्टीच्या दृष्टीने खूप अशी वस्ती नसायची. मग किल्ल्यातल्या लोकांना पण त्यांना रोज रोज वस्तू लागतील ना, काही भाज्या लागतील, काही दूध लागेल, काही ग्रॉसरी वगैरे लागेल काही. तर मग गडाच्या खाली जी वस्ती असायची, ते लोक तिथे जाऊन दिवसभर आपला बिझनेस करून संध्याकाळी वापस यायचे. मग तिचं बाळ होतं खाली घरी, आणि ती किल्ल्यामध्ये दूध याच्यामध्ये विसरून गेली की सूर्यास्त झालाय, होत आहे. जोपर्यंत ती दरवाजाकडे गेली तोपर्यंत गडाचे दरवाजे बंद होऊन गेले होते. कारण त्यांचा रूल म्हणजे रूल की सूर्यास्त झाल्यावर गडाचे किल्ले उघडायचे नाही. कारण ते सेफ्टी नाही ना, बरोबर. कारण की अंधार एकदा झाला, आताच्या सारखे लाईट थोडी होते. सगळ्या पणत्या आणि कंदील वगैरे, मशाली वगैरे, या लाईटवर सगळं चालायचं. मग कोणी शत्रू पण येऊ शकतो ना. तर तिने इतका तो शार्प कडा होता, तो तो तिने रात्रीतनं उतरली. आता किती गोष्टी भयानक असतील सांग. तिथे साप विंचू रात्रीतनं असतील, प्राणी असतील, घारीबिरी असतील, कितीतरी गोष्टी असतील ज्या रात्री असेल. पण बाळाची ओढ तिला,
आणि मग ती दुसऱ्या दिवशी परत आली गडावर दूध द्यायला. तर किल्लेदाराने जेव्हा गडाचे दरवाजे उघडले आणि ही दूध द्यायला आली, तर त्याला आश्चर्य वाटलं. ही तर काल रात्री किती विनंती करत होती की मला उतरू द्या, उतरू द्या. मग ही परत कशी काय गड चढते? खाली उतरेल तरच वर चढेल ना. तर मग त्यांनी विचारलं, तू खरं सांग, तू गडावर होती, कशी काय परत तू या दाराची कशी काय आली? ती म्हणे, नाही, मी रात्रीतनं गड उतरून घरी गेली म्हणे. हे शक्यच नाही. हा गड इतका आम्ही कडोकट बंदोबस्त केलाय की आम्ही म्हणजे साधं पाखरू पण उतरू शकणार नाही. तू खोटं बोलतेय. तेव्हा मग त्यांनी ही गोष्ट सांगितली राजांच्या कानावर, की अशी अशी एक गवळीण म्हणायचे पूर्वी, जे दूध द्यायचे ना गडावर येऊन, त्यांना गवळीण म्हणायचे. अशी अशी गवळीण आहे जिनी किल्ला खाली उतरली असं ती सांगते. तर मग राजे म्हणाले की दाखवतो किल्ला कुठून तू उतरली. राजे म्हणा आणि त्यांचे सरदार वगैरे म्हणा. तर ती त्यांना त्या जागी घेऊन गेली. तर तो इतका शार्प आहे. आम्ही तिथे थांबलेलो पण. तिथे एक म्हणजे त्यांनी असं घर केलेलं आहे आणि स्टे पण आहे तिथे, होम स्टे. तर त्यांनी तो दाखवला. तर ते म्हणे की आता तू उतरून दाखव. तर ती म्हणे, नाही, आता नाही जमत म्हणे मला. तिला बाळाच्या ओढीने तिने ते करून घेतलं. मग नंतर तिला ते शक्य नाही ना तेवढं एकदम. जेव्हा दिवसा तिलाच वाटलं की अरे बापरे, आपण हे उतरलो, हे आपल्याला शक्य झालं. तर मग जेव्हा राजांनी त्यांच्या लक्षात आलं की ते म्हणे की या भागाला, या गडाच्या या भागाला आम्ही हिरकणी हे नाव देणार, कारण की आमचा सलाम आहे की एक आई आपल्या मुलासाठी काय करू शकते. एक आई किती प्रेम बाळाच्या ओढीमध्ये असते, की ती आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. म्हणून त्यांनी त्या भागाला नाव दिलं हिरकणी बुरुज. बुरुज म्हणतात, हिरकणी बुरुज असं. तो रायगड, तो किल्ला कोणी बांधलाय माहितीये का तुम्हाला? म्हणजे कोण होतं इंजिनियर? आर्किटेक्ट. हम्म. त्यांचं नाव होतं नाही हिरोजी इंदोलकर. हा, हिरोजी इंदोलकर. तर मग ज्यावेळेस ही हिरकणीची गोष्ट झाली ना, तर त्यांनी सांगितलं होतं की तो इतका मजबूत आहे की असं कोणी म्हणजे सहज शक्य नाही, अभेद्य आहे तो किल्ला. आणि मग एक साधी दूधवाली जी आहे ती गवळण, ती चढून उतरून जाऊ शकते, याचं शिवाजी महाराजांना फार आश्चर्य वाटलं. आणि म्हणून मग दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज त्याचे जे वास्तुविशारद होते ते हिरोजी इंदोलकर, त्यांना ते बोलवतात आणि त्यांना विचारतात की तुम्ही म्हटली होती की हा अभेद्य आहे आणि काल तर म्हणजे असं झालं बाबा, ती हिरकणी तर चढून उतरून गेली, तर कसं काय बा, हे कसं शक्य आहे? तर ज्यावेळेस ते हिरोजी इंदोलकरांना कळतं की ती तिच्या बाळासाठी दूध पाजण्यासाठी ती जाते की नाही, की नाही, माझं बाळ घरी आहे, मला गेलं पाहिजे म्हणून. तर मग ते हिरोजी इंदोलकर म्हणतात की राजे, ती महाराष्ट्राची आई आहे आणि आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते, याचं अगदी उत्तम आणि आदर्श उदाहरण हिरकणी आहे. आणि म्हणून त्या बुरुजाला नाव हिरकणी दिलं. आणि जसं आता हिरकणीने केलंय ना, आता हे नंतर परत कधी नाही होणार. पण तर महाराष्ट्र म्हणजे बाळाची आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते याचं ते हा आहे तो किल्ला. पेज नंबर आहे त्याच्यामध्ये बघा 30. हा किल्ला बघायला नक्की जा तुम्ही सगळेजण. आणि हे इथे आहे ना, हे जे दिसतंय ना, ही दीपमाळ होती, ही 7 मजली होती. आणि म्हणे तिथे त्याला असं त्या इथे पण अशी जाळी लावली आहे ना, गवाक्ष म्हणतात. गवाक्ष म्हणजे पेज ते पेज एक दाखव, प्रकारचा पेज किल्ला. नंबर सांग त्यांना. 30 सांगितलं होतं. असं 7 मजली होतं, कारण की राजांच्या 7 राण्यांसाठी होतं, प्रत्येकीसाठी एक. आणि या प्रत्येक इथे त्यांनी पैठण्यांचे पडदे लावले होते आणि आतमध्ये मशाल जाळायचे ना, तर प्रत्येक रंगाचे असं रिफ्लेक्शन यायचं त्याच्यातून. ते इतकं सुंदर दिसायचं म्हणे. आणि त्याचं रिफ्लेक्शन या इथे गंगासागर तळ आहे, ते जाऊन बघा, खूप सुंदर आहे ती जागा. तर त्याच्यात ते पडायचं. पण मग नंतर सगळं तोडून टाकलं इंग्रजांनी. प्रत्येक राजासाठी, त्यांच्या सरदारांसाठी असे 2 BHK सारखे हे करून दिलंय त्यांनी, 2 रूमचे घर. त्याच्या अजूनही तो आउटलेट दिसतो, तो लेआउट सगळा दिसतो, कसा आहे, कसं होतं, प्रत्येक राण्यांचं जागा कशी होती. तेव्हा सईबाई वारल्या होत्या ना, त्यामुळे राजांच्या 8 राण्यांपैकी
सईबाई ज्या सगळ्यात पहिल्या राणी होती त्या वारल्या होत्या. मग त्या 7 जणी होत्या, त्यांच्यासाठी एकेकीसाठी तिथे त्यांचे घर होते. माहित आहे ना सईबाई? राजांच्या पत्नींचं नाव काय आहे? सईबाई माहित आहे ना? ते झालं ना, आधीच्या धड्यातनं आलंय ते. हम्म. वारीबद्दल काही करायचंय का? नाही, मी तेच म्हणणार होते की काल काय झालं, कोणाच्या लक्षात आहे का? हा. काल काय होतं सांगा. या संजीवनी मॅडम सांगणार होत्या वारीची माहिती त्यांना. आधी मुलांना विचारूया ना. हा तेच मुलांना विचारूया. हा. आपलं काम मुलांना बोलतं करण्याचं आहे, आपण बोलायचं नाही. हम्म. कोणाला माहितीये काल काय होतं वारीविषयी? सांगा बरं. आरव सांगतोय, सांग आरव. आणि आज अनघा आद्विकांनी बोलायचंय. त्या हो. मिठाची गुळणी धरूनच बसल्यात दोन, मागच्या पण याच्यात वर्गात, आज पण. आरवचं झाल्यावर अनघा आद्विका बोलणार आहेत. हा आरव बोल. हा. आरव तिळवे, तू खाली खाली चाललाय, जरा वर ये. हा, शाबास. तू खाली चाललास का मोबाईल खाली चाललाय तुझा? सांग आरव, काय होतं काल? मॅम आषाढी वारी होती मॅम. आषाढी वारी होती. काय तारीख काय होतं आषाढी काल पण? एकादशी. हा, आषाढी एकादशी होती. मॅम सगळ्यात मोठी एकादशी असते ती. हा. एकादशी कोणासाठी साजरी करतात माहितीये का? मॅम विठ्ठल. त्याला माहितीये त्यांना, काय आम्ही शिकवायचं. आणि अनघा आद्विका, काहीतरी तुम्ही सांगा. चला अनम्यूट व्हा. मॅम काय? काल काय केलं? सुट्टी होती का शाळेला? का गेला होतात? मॅम सुट्टी होती. सुट्टी होती. मग काही केलं का आषाढी एकादशी म्हणून? त्याने एवढा सुंदर डान्स केला होता. MPBचा फेवरेट कोण? विठ्ठलाचाच होता ना. हो मग मॅम ते आम्ही विसरून गेलो डान्स. विसरून गेलेलो. काय बक्षीस मिळालेलं विसरलं का कुठल्या डान्स गाण्यावर केला विसरला? होता डान्स? हा? कुठल्या माऊली गाण्यावर? माऊली. अच्छा. हो ना, माझ्या लक्षात आहे. मग काय गाणं लक्षात आहे का ते? म्हणा बघूया. मॅम तसं नाही. काय काय? तसं नाही लक्षात. असं नाही लक्षात. मग आणि कोण? निर्मिती काय म्हणते? तू काय Address? केलंस काल? उपास केला होता की नाही कोणी? मी केला होता. केला होता. म्हणजे उपास नव्हता. मी पण. हं. खिचडी खायचा उपास होता. खिचडी. बरोबर पकडलं की नाही? मॅम काल मी केला. केलास उपास? वा, छान. आरव तिळवेनी काय केलं आज? आरव तिळवे पण नाही बोलला, रमा पण नाही बोलली काही. रुसली का गं रमा तू? तू रुसलीस का? मागच्या वर्गात आली नाहीस? हा? बोल आरव. परीक्षा होती म्हणून. हा? गणिताची माझी दुसऱ्या दिवशी परीक्षा होती म्हणून. परीक्षा होती. मला वाटलं मॅम, कंटाळा आला का काय? पण तुम्ही रुसलीस टीव्हीवर आमच्यावर. बघितलं का? टीव्हीवर तरी बघितलं का? नाहीतर रील तरी खूप येतात. हम्म. आता टीव्ही नाही लावत ना कोणी, पण ते Insta. येतात. सांग आता, संजीवनीने काल केली होती वारी अरेंज. हा नाही म्हणजे आमची टीम होती सगळ्यांची. तेच. हा आणि एकटं भरपूर. कोणच काय करू शकत नाही, हे पाहिजेच. हा तेच. भरपूर खूप लोक आलेली होती. कालच्या सुट्टीचा दिवस असला का तेव्हा जास्त चांगला प्रतिसाद येतो. तर आम्ही एक 5 किलोमीटर अंतरावरती वारी घेऊन जातो. पालखी वारी वगैरे म्हणजे काय सगळं. माहितीये का? आधी वारी म्हणजे सांग हा, त्यांना. वारी म्हणजे काय वारी तेच. म्हणजे सगळ्या एकत्र जाऊन हा विठ्ठल म्हणजे नाम घेत, वारी गप्पा म्हणजे मारत पायी नाही. चालत गप्पा मारत जायचं नाही. देवाचं नाव घेत, नामस्मरण करत त्याची जायचं. भजन म्हणत, टाळ मृदुंग वाजवत, फुगड्या खेळत, पण सतत देवाचं नाव घेत जायचं चालत चालत. स्कूटर काय तुमची कार स्कूटर असं नाही, चालत म्हणजे चालत जायचं, त्याला आपण वारी ज्यावेळी म्हणतात. चालत जातो, पायी जातो त्यालाच वारी म्हणतात.
जर तुम्ही बसने गेले किंवा याच्याने गेले तर ती वारी नाही होत. तर ती एक तुमची सहल होते किंवा ट्रिप होते. पायी पायी ज्यावेळेस तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण, भजनं म्हणत, फुगड्या खेळत, अभंग, ओव्या, म्हणजे ते वातावरणच फार छान असतं, वेगळं असतं. आणि एक ओढ असते, म्हणजे भक्त वारकरी जे असतात की नाही, त्याला वाटतं विठ्ठलाला भेटावं. आता इथं तर ठीक आहे, आम्ही इथे काय 5च किलोमीटर, आम्ही किती सकाळी 6:30 ला सुरुवात केली होती आणि 9, 9:30 पर्यंत आम्ही मंदिरात पोहोचलो होतो. तिथे जाऊन पण मग हरिपाठ, आरती, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, पसायदान हे सगळं करून आणि मग नंतर प्रसाद वगैरे होता. आणि फार म्हणजे फार मजा येते. कारण की कालचं इतके होते ना, जवळ-जवळ 400च्या पुढे आमचं म्हणजे सगळी संख्या गेलेली. अरे वा. आपल्या म्हणजे महाराष्ट्रातली इथे तुम्हाला आपल्याला जाणं मोठी शक्य नाही होत. परंपरा आहे हां. की हे सगळे जे संत होऊन गेले, आपण पहिल्या धड्यात शिकलोय बघा, शिवाजी पूर्व हे इथं महाराष्ट्र, हं. त्याच्यात आपल्या सगळ्या संतांची झालेलं की नाही आपण, तिला फक्त पूर्वाला माहित नसेल, बाकी सगळी मुलं होती. होतं की नाही, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, तुकाराम, तर या सगळ्यांच्या पालख्या, म्हणजे आता ते तर लोक नाही आहेत, पण त्यांच्या पादुका आहेत. तर हे ते घेऊन तुकाराम. म्हणजे असं ते समजतात की तुकारामच आपल्या बरोबर येत आहेत, त्यांना आपण विठ्ठलाला दर्शनाला घेऊन जातोय. हं. मग ते आळंदी, देहू तिथपासून चालत चालत टप्प्याटप्प्याने पंढरपूरला जातात. तर 400-500 किलोमीटर, किती किलोमीटर एक्झॅक्ट माहित नाही मला, एक पण बरंच दूर आहे ज्ञानेश्वर ते. माऊलींचा 21 दिवसांचा प्रवास असतो पालखीचा. 21 दिवस ते असे चालत असतात वारकरी, देव नामघोष करत, आणि मग एकादशीच्या आदल्या दिवशी तिथे पोहोचतात आणि मग एकादशीला दर्शन घेऊन मग परत. ठीक आहे, ही आपली परंपरा आहे जुनी. कधी मिळाला चान्स तर नक्की जावा. आम्हीच अजून गेलो नाहीये. आम्हाला तर तिकडे जाणं शक्य नाही होतं. आमच्या इथे मिळतं होय, याचा फार आनंद आहे. होय, खरंय. पण आपण घरी तर नाव घेऊ शकतो देवाचं, हो, हो. किंवा हे भजन म्हणू शकतो, ऐकू शकतो. अनघा, काय ते पूर्वाला काय म्हणायचंय? मॅम मला सगळे 5 संतांचे नावं माहिती आहे. सांग बघ. मॅम एक आहे संत ज्ञानेश्वर माऊली, नंतर आहे संत तुकाराम माऊली, नंतर संत नामदेव माऊली, नंतर संत एकनाथ माऊली आणि समर्थ रामदास माऊली. बरोबर. कोणाला काय भजन वगैरे येतंय का? 2-3 मिनिटं आहेत आपली. अनघा आद्विकाचं असेल ना पाठ. नाही आठवत म्हणतात ना, नाहीतर छान डान्स केला. अभंग वगैरे. आता काकू कोणाला तरी म्हटलं ना, कोण रुसलंय म्हणून. रमा बोलतच रमा नाही रुसले. रमा. ते रुसल्यावरून मला एक भजन आठवलं. ते रखुमाई रखुमाई रुसली. रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. देवाला माझ्या वेळच नाही माझ्याशी बोलायला. देवाला माझ्या वेळच नाही माझ्याशी बोलायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. हे मला ती काकूंच्या बोलण्यावरून आठवलं. रुसली म्हणून. रुसलं म्हणून. आता एक काम करा, हे शोधा. तर मॅडमनी सांगितलंय. आज आणि येते का तुम्हाला म्हणायचंय का? छोटंसं भजन आहे, छान. भजन म्हणायचं नाही त्याला, पण ठीक आहे, छान आहे. शोधा आणि पुढच्या वेळी आम्हाला म्हणून दाखवा. ठीक मॅम आहे. एक आहे विठ्ठल नामाची शाळा भरली आणि हम्म. शाळा शिकताना तानुभूक हरली. छान आहे, छान आहे ते पण. आणि हे आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्याला पण आतून आनंद मिळतो आपोआपच. हा. वेगळं काय, ते शब्दच असे गुंफले त्या लोकांनी, इतके ते श्रेष्ठ होते की त्या नुसत्या शब्दाने आपण म्हटलं तरी आपल्याला आतून आनंद मिळतो. आपोआप होतं ते, आपल्याला म्हणजे वेगळं ते काही करायला लागत भजन नाही आणि त्याच्यासाठी. हे म्हणायसाठी, गाणं म्हणायसाठी आवाजापेक्षा भाव पाहिजे, श्रद्धा. आणि ते मग ते आपल्याला समाधान देऊन जातं, आनंद देऊन जातं. हो की नाही? मला अजून एक माहित आहे. हा. म्हणजे पालखी निघायच्या आधी ना ते काहीतरी असं बघतात, ते हल्लं की मग निघतात पालखी. कळस हलतो. कळस. हा. कळस. ते कळस हल्ले की मग पालखी निघते आणि ते आपोआप हलतं, कोणी हलवत हो, नाही कोणी त्याला. हलवत नाही. हो का? देहूला. अच्छा. ओके. आणि तुम्हाला ते जर्मिनेशन शिकले ना तुम्ही सर्व. आणि तुकाराम महाराजांनी त्याच्यावर अभंग लिहिलेला आहे माहितीये का, म्हणजे त्याच्यावर नाही,
पण असा अभंग त्यांनी लिहिलेला आहे. तेव्हाच लिहून ठेवलाय त्यांनी, बाकी आधी शोध नंतर लागले. आधी हा हा असं म्हणजे हे 700 वर्षापूर्वीच आहे. आता हे तर चिरंतरच आहे ना सत्य, की म्हणजे कोणी शोध लावो न लावो ते झाडं तर वाढतच होते, बीज तर फुटतच होते ना. हा त्यांनी लिहून ठेवलंय, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी, आधी बीज एकले. समजलं का? मला तुम्ही सांगा, एक्सप्लेन करा जे मी म्हटलं ते. आधी बीज एकले म्हणजे सोपं आहे ना. बीज बीज म्हणजे म्हणजे काय? सीड. बीज इज सीड. सीड सो केले. पहिले काय असतं? एक एक कले बीज असतं. एकले, हा एकले म्हणजे एकच एक. म्हणजे एक बीज असतं. आधी बीज एकले, ही जुनी मराठी भाषा आहे ना. बीज अंकुरले, अंकुरले म्हणजे म्हणजे त्याला सांग खोडून समज ते माईक ऑन कर. फर्स्ट स्टेज ऑफ जर्मिनेशन. हम्म. हा म्हणजे अंकुर फुटणे, अंकुर फुटणे, स्प्राउट. स्प्राउट. तुम्ही मटकी वगैरे बघितले की नाही? आई उसळ करते, त्याला स्प्राउट येतो ना आधी बाहेर, त्याला तर त्याला अंकुर म्हणतात म्हणतात. अंकुरणे. अंकुरणे, ते बीज पहिले अंकुरतं. ओके. एका बीजा पोटी, हा सॉरी, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. रोप म्हणजे ते प्लांट. बीज अंकुरले, रोप वाढले. मग रोप वाढल्यानंतर काय होतं? त्याला आणखीन फुलं येतात, फुलानंतर फळं येतात, फळात आणखीन खूप सारे बिया असतात, बरोबर? म्हणजे त्या एका बीजामध्ये तरु कोटी कोटी होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी लिहून ठेवलंय त्या अभंगात. कारण ते लोक असं निसर्गाचं कसं बरोबर असं वर्णन करत होते, छान. ते अशा पद्धतीने ते नॉलेज देत होते लोकांना. तेव्हा प्रत्येक जण शाळेत नव्हतं जात ना. हे अभंग समजा ती बाई वगैरे ऐकेल, देवळातले लोक ऐकतील, तर त्यांना बरोबर कळेल ना की एका बीजामध्ये किती ताकद आहे, की ते एक फळ बनवतं, त्या फळात आणखीन बीज असतात आणि त्याच्यात आणखीन कितीतरी रोप बनवू शकतात. रोप म्हणजे प्लांट. हा अभंग आहे त्यांचा, तुकाराम महाराजांचा. अशा पद्धतीने त्यांनी कसं केलं, नॉलेज लोकांना पसरवलं. गावोगावी समाज लोकांनी ते प्रबोधन पाठ केलं, केले. समाजाला हा शिक्षित केलं. समाज शिक्षित केलं. चला पूर्वा काय मॅम मी काल एक विठू माऊलीवर ड्रॉइंग बनवली, हे बघा. दाखव. जसे की दोन डिफरन्शिएशन. नीट धर, दिसलं नाही. हो, एक मिनिट तू मॅम. ब्लर केलंय वाटतं. हो. दाखव आता, तू दिसेल आता. ती ठीक आहे, मॅम. सेटिंग चेंज कर. मागच्या वेळेस मॅम मी आम्ही पसायदान केलं होतं तू क्लासला. ते फोटो पुढे हे पकड कर, ना पूर्वा, फोटो दिसतील. काढून पाठव पूर्वा. तू ब्लर केलंय ना, ते चित्र पण आम्हाला ब्लर दिसतंय. नाही नाही, तिने पकडलं नाही मॅडम. हा हा आता बघा, हा आता बरोबर दिसतंय. ओके बरोबर. ओके ओके. वाव. ते मार्ग चुकला की टिळा आहे ना तो. गुगलचं आहे की नाही साई, गुगलचा. हा, आपल्यावरनं घेतलंय. छान छान याला काढलंयस. छान काढलंय. टिळा. ग्रुपला पाठव आणि ठीक फोटो आहे, काढून मॅम. पाठव. विठ्ठलाच्या कपाळी असतो हा टिळा. हो, मॅम. गुगलचा. आणि सपोज जर मार्ग चुकला की आपल्याला गुगल मॅप दाखवतो, आणि आपला वास्तविक आयुष्याचा मार्ग चुकला तर विठ्ठल दाखवतो. विठ्ठल. हा. बरोबर. शाब्बास. चला, परीक्षा आहेत का कोणाच्या या आठवड्यात? एक आहे. एक आहे. बाकी कोणाच्या आहेत? गणित. आवराची आहे. माझी मग छान अभ्यास करा. एक्झाम आहे. हा, छान अभ्यास करा, छान पेपर लिहा, सगळ्या सूचना मित्रताई, लक्षात आम्ही ठेवा. हे केलं होतं ना मागच्या वेळेस, पसायदान सुरू केलं होतं. मग घे की. हा तेच तर. कोणाकोणाला आठवते का पहिली ओळ तरी पसायदानाची? निर्मिती खूप मोठे मोठे डोळे करून निर्मिती, आता तूच सांग. काय? तू खूप मोठे डोळे केले ना. पसायदानाची पहिली ओळ आपल्या सुनीलला नाही येते वर्गाची ना? वेळ होत आलीये, पण अनघा आपल्या आतिका हो. येत असेल ना घे पसायदान? तेवढं पसायदान, काय 2 ओळी शिकवलेस म्हणून.
कोणाकोणाला आठवते? पूर्वाला आठवते. पूर्वाने मागच्या वेळेस म्हटलं पण होतं. नाही, पूर्वाला कोणालाच नाही नाही आठवते? आठवते. मला आय थिंक थोडंसं आठवतंय, जरी मी नाही. म्हण. म्हण ना, आता म्हण. विश्वात्मके देवे व्हेरी येणे गुड. वाग् यज्ञे येणे वाघ वाग्यज्ञे तो तोषार्वे तशोनी तोषोनी तो शोनी. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. बरोबर. बरोबर, एवढंच शिकवलं होतं मागच्या वेळेस. आरवला पुढचं म्हणायचंय का? हो, म्हणायचंय. जे खळाची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. येतं पुढे नमो म्हण. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अन्वर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेची तेथ म्हणे विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणेवरे ज्ञानदेव झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. बस. महाराज छान म्हटलंय. थोडेसे शब्द नीट बघून घे. शब्द. हा, हा? शब्द थोडे हम्म. चुकतायत, नीट बघून म्हण, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. छान. तो सांगणार आहेस का कल्याणी बाकीच्यांना? म्हणायचंय का? दोन ओळी दोन ओळी सांग. दोन शिकवल्यास, पुढच्या हा. दोन शिकव. हा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत. तुम्ही माझ्या मागे म्हणणार आहे का? म्हणतील ना. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणून बघा. ती म्यूट आहेत ना. अनम्यूट व्हा. हा, सगळे लोक म्हणा. अनम्यूट व्हा आणि म्हणा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे नाही म्हणत. खळांची व्यंकटी सांडो तया हा. सत्कर्मी सत्कर्मी कर्मी सत्कर्मी रती वाढो वाढो भूता परस्परे पडो. भूता परस्परे परस्परे पडो परस्परे पडो चे मैत्र जीवाचे. एक काम करू आपण, त्यांना एक ते मिनिटात लिरिक्स तुम्हाला पाठवू. याचा अर्थ सांगते. हा हा ग हा कल्याणी, एक त्यांना मिनिटात. ते आपण हो लिरिक्स हो पाठवू, म्हणजे मग त्यांना कळेल. हो हो म्हणत जा, ऐकत जा. आता जे खळांचे व्यंकटी सांडो म्हणजे जे काही आपल्या मनामध्ये वाईट विचार वगैरे येतात आहे ना, ते सांडो. सांडो ही जुना मराठी शब्द आहे. सांडो म्हणजे सगळे निघून जाऊ दे. काही सांडलं की परत येत नाही ना भांड्यामध्ये, बरोबर? असा त्यांनी शब्द दिलाय. पडलं तर आपण उचलू शकतो, पण सांडलं की आपण परत भांड्यात घेऊ नाही शकत. काही पण वाया जातं ते. म्हणून
म्हणलं की पूर्ण सांडून जाऊ माझे विचारते ना ते सगळे सांडून जाऊ आणि सत्कर्मी आतमध्ये वाढवू दे आणि भूता परस्परे जड म्हणजे पंचभूत ऐकले ना तुम्ही की भूत म्हणजे ते भूत नाही गोष्ट नाही भूत म्हणजे सगळे जे जगत आहेत लोक जे लाईव्ह आहेत अलाईव्ह आहेत ते त्यांची आपसामध्ये मैत्री घडू दे त्यांचं आपसामध्ये प्रेम वाढू दे असं अशी ते देवाजवळ प्रार्थना करतात आहे. ठीक आहे. ते लिरिक्स आपण पाठवून देऊ याच्यावर. काय झालं सगळे म्हणजे एकदम मग स्तब्ध अगं मला वाटलं तुझं प्रवचन अडकलंय. हो हो जरूर जरूर आवाज जरा ब्रेक होत होता हा आवाज ब्रेक होत होता. नाही सगळे एकदम स्तब्ध झाले. नाही ते तुझा नेटवर्क बहुतेक प्रॉब्लेम होता ठीक त्यामुळे आहे. तुला स्तब्ध दिसत होत. चला ठीक आहे. हा झालाय 8 हा. 8 वाजले बरं आपला वेळ ते झाला लक्षात ना ठेवा अजून. पुढचं एक जास्त सुरभी होतो. करणारे आणि एक कोण करणारे एक दडा सुरभी आणि एक दडा कोण करणार होतं पूर्वा म्हटली कोण म्हटलं पूर्वाने आता एक केला ना आरव तू कर पूर्वाने आता केलं ना. सुरभी. पूर्वाने आज केला ना. येणार आहे. माझं हा? like माझी एक्झाम आहे. अच्छा हा ते सुरभी अभ्यास आणि करा. अजून आता हम्म. सुरभी करेल एक आणि एक आरव तिळवे करेल. ठीक आहे. गोष्ट तुझी पण परीक्षा आहे. रमा तू करशील. रमा निर्मितीला नाही तर द्या निर्मितीची पण परीक्षा आहे वाटतं. हो ना निर्मिती. सुरभी नाही तर परीक्षा गुरुवारी आहे. आणि शुक्रवारी आहे. बघ वेळ झाला तर कर नाही तर हे अगं किती वेळ लागतो थोडस हा हे बघ 14 आणि 15 ठीक आहे करायचे. चला बंद कर. एक 14 करते सुरभी 14 करेल तू 15 कर. कोणी करा 15 चला सगळ्यांनी मी वाचलं करू तर चांगलंच आहे. एंड कर सुरभी आज ती आहे होस्ट. हो एंड कर. हो का रात्री बरं शुभरात्री ऑल दी बेस्ट. शुभरात्री शुभरात्री वन